आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मान लागली से गोडी ते जीवेना सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही केली लढीवाळे पुरवावे आले माय बापा आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वसो विद्यात्मरूपा देवा तुची गणेशो सखिलार्थमती प्रकाशो मणे निवृत्ती दासो अवधारी जोजे आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत तुकोबराय काय आम्हाला अभंगामधून सांगतात तर महाराजांनी आपली आवड या अभंगामधून आम्हाला सांगितली. महाराज सांगतात आम्हाला काय आवडतं आम्हाला. महाराज म्हणतात आम्हाला देवाचं हे सगुण रूप आवडतं. आवडे हे रूप गोजिरे सगुण. देवा तुमचं हे सगुण रूप आम्हाला आवडतं. का आवडतं याच्या मागे कारण काय. कारण पाहता लोचन सुखावले. पहा त्या सगुण रूपाला पाहिलं का मग काय होतं आमच्या डोळ्यांना सुख होतं आनंद प्राप्त होतो. मग हा आनंद देवा आता आम्हाला असाच निरंतर मिळत राहावा. म्हणजे आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. हा आनंद आम्हाला असाच देवा सतत मिळू द्या. म्हणजे तुम्ही सतत असंच सगुण रूपामध्ये आमच्या काय करा डोळ्यासमोर राहावा. का कारण या रूपासाठी आमचं मन कसं झालंय हवरं झालं. ते रूपासाठी मन कसं झालं लाचावलं म्हणते. पहा लाचावलं म्हणतात. त्या लाचावले मन लागले से गोडे ते जीवेना सोडे ऐसे झाले. या रूपासाठी देवा आमचं मन आता लाचावलं ते हवरं झालं त्या रूपासाठी.
हे सगुण रूप देवा तुमचं आमचं सतत आमच्या डोळ्यासमोर राहू द्या. आता एवढं एकच आमचं मागणं आहे. आणि काय करा, हा आमचा हट्ट आहे, हा हट्ट काय करा देवा आमचा तुम्ही पुरवा. हा लाड आमचा काय करा देवा तुम्ही पुरवा. तुका म्हणे आम्ही केले लढीवाली, पुरवावे आले माय बापा. हा आमचा देवा हट्ट आहे. आणि आई वडिलांचं कर्तव्य की आपल्या लेकरांचा हट्ट काय करायचा, पुरवायचा. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये देवाला पांडुरंगा म्हणतात आणि शेवटच्या चरणामध्ये पांडुरंगानं म्हणतात मायबाप म्हणतात. कारण मायबापांचा धर्म, मायबापांचं कर्तव्य की आपल्या मुलाबाळांचा लेकरांचा हट्ट काय करायचा, पुरवायचा. हे मायबापांचं कर्तव्य आहे. मग हट्ट काय, महाराजांचा हट्ट काय, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. देवा तू असाच आमच्या समोर सगुण रूपामध्ये राहावा, हा आमचा हट्ट आहे. आणि काय करा, हा हट्ट तुम्ही पुरवा म्हणतात महाराज. पहा, आपली आवड तुकोबरांनी अभंगामधून आम्हाला सांगितली की देवा आम्हाला तुमचं हे सगुण रूप आवडतं. पहा, आवडे हे रूप गोजिरे सगुण. आवड सांगतात महाराज. मग आवड कोणाला नाही, आवड ही सर्वांना आहे. आवड जरी सर्वांना असली तर सर्वांची आवड एक नाही. आवड सर्वांना आहे असा एकही मनुष्य नाही की त्याला आवड नाही. आणि कुणाला कुणातरी गोष्टीची त्याला आवड मात्र आहे. आणि बरी तर परमार्थाची नसेल, संसाराची तरी असेल, कशाना ना कशाची तरी प्रत्येक मनुष्याला आवड मात्र जरूर आहे. आवड जरी सर्वांना असली तरी सर्वांची आवड मात्र एक नसते. प्रत्येकाची आवड कशी आहे, ही भिन्न भिन्न आहे, वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. हा फरक आहे. एक सामान्य मनुष्याच्या आवडीमध्ये आणि संतांच्या आवडीमध्ये अतिशय मोठा फरक आहे. पहा, संतांची आवड त्यांच्या उद्धाराला कारणीभूत ठरते आणि सामान्य मनुष्याची आवड त्याला पुन्हा पुन्हा या भवसागरामध्ये काय करते, जन्म घ्यायला लावते. हा फरक आहे संतांच्या आवडीमध्ये आणि तुमच्या आमच्या सारख्या एखाद्या सामान्य मनुष्याच्या आवडीमध्ये हा फरक आहे. संतांची आवड काय आहे, देव आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण. मग हीच आवड काय होते, त्यांचा उद्धार करते, त्यांचा हा भवसागर त्यांना काय करते, पार करून देते. मग सामान्य मनुष्याची आवड काय, या विषयाच्या मागे मनुष्याची धाव आहे, संसाराच्या मागे मनुष्याची धाव आहे. मग ही आवड काय करते, त्या मनुष्याची बघा स्वतःचीच आवड मनुष्याचा घात करते. पहा, पुन्हा पुन्हा या भवसागरामध्ये काय करते, ही आवड त्या मनुष्याला आणते. हा फरक आहे संतांच्या आवडीमध्ये आणि तुमच्या आमच्या सारख्या एखाद्या सामान्य मनुष्याच्या आवडीमध्ये. मग संतांना काय आवडतं, देव आवडतं. पहा, आवड सर्वांना आहे, आवड कोणाला नाही, आवड सर्वांना आहे. पहा, यामध्येही 4 वर्ग पडतात की काही जणांना परमार्थाची आवड आहे पण तो परमार्थ करण्यासाठी त्यांच्या जवळ सवड नाही. आवड आहे पण परमार्थ करायला सवड नाही. दुसरा वर्ग, ज्यांना परमार्थ करायला सवड आहे पण परमार्थाची आवड बिलकुल नाही. तिसरा वर्ग म्हणजे पहा, ज्यांना त्या परमार्थाची आवडही नाही आणि तो परमार्थ करायला त्यांच्या जवळ सवडही नाही, त्यांना वेळही नाही. आणि चौथा वर्ग म्हणजे कोण, ज्यांना परमार्थाची आवडही आहे आणि तो परमार्थ करण्यासाठी त्यांच्या जवळ सवडही आहे, वेळही आहे. पहिला वर्ग पहिला वर्ग की ज्यांना परमार्थ करायला आवडतं, देव आवडतो पण परमार्थ करण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नाही, त्यांना सवड नाही. मग हा वर्ग कोण, कोणाला देव आवडतो पण त्यांच्याजवळ परमार्थ करायला वेळ नाही, ही जी स्वर्गातली देवता आहे ना, स्वर्गातली देवता यांना परमार्थाची आवड आहे पण तो परमार्थ करायला त्यांच्याजवळ वेळ नाही. पहा, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा
मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. ही स्वर्गातली देवता इंद्र चंद्र ब्रह्मादिकापर्यंतचे सर्व देव पहा, यांना त्या देवाची आवड आहे, त्या परमार्थाची आवड आहे, पण परमार्थ करायला त्यांच्याजवळ वेळ नाही, सवड नाही. का? कारण त्या देहामध्ये एवढ्या विपुल प्रमाणामध्ये त्यांना भोग तिथं मिळतात, त्या भोगापासून त्यांना परमार्थ करायला थोडाही वेळ नाही, कसली सवड नाही. काय राहणीमान, काय जीवन. ब्रह्मदेवापर्यंतचे सर्व देव इंद्र चंद्र महेंद्र यांचं वर्णन करतात ज्ञानोबराय. जेत अमृत हे सिंहासन ऐरावता सारखे वाहन राजधानी भुवन अमरावती. असा राजेशाही थाट जिथं आहे पहा. कुठे यायचं जायचं झालं तर ऐरावतासारखं वाहन आहे पहा. त्या ऐरावतावर बसायचं आणि जिथं पाहिजे तिथं जाऊन यायचं, फिरून यायचं. एवढंच नाही, जेत महासिद्धींची भंडारे अमृताची कोठारे जी गाली खिल्लारे कामधेनूची. पहा, जिथं महासिद्धींचे भंडार आहेत, प्यायला पाणी नाही, प्यायला अमृत आहे, आणि मागाल ती वस्तू प्राप्त होते. का? कारण जवळ कामधेनू गायचे काय आहे, कळप आहे, कळप. पाहिजे इच्छित ती वस्तू मागा. मग एवढ्या विपुल प्रमाणात भोग जिथं आहेत, मग सांगा एक परमार्थाची तिथं करायला वेळ त्यांना मिळेल का? जरी आवड असली तरी एवढ्या विपुल प्रमाणात भोग असल्या कारणाने या देवी देवतांना परमार्थ करायला सवड नाही. पहा काय थाट येतं. गंधर्व गात गाणी जे तरंदे ऐसी नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया. असे भोग ज्या देहामध्ये आहेत तिथं परमार्थाची आवड जरी असली तर सवड त्यांना मात्र तिथं मिळत नाही. आवड आहे त्यांना माहिती आहे की परमात्म्याचं नाम घेतल्याशिवाय आपण या देहातून मुक्त होणार नाही. ब्रह्मदेव सुद्धा पहा, ब्रह्मदेव सुद्धा या भवसागरामध्ये अडकलेला एक जीव आहे. देव जरी तो असला, इंद्र चंद्र महेंद्र ब्रह्मदेव देव जरी असले तरी या भवसागरामध्ये अडकलेले हे एक जीव आहे. हा, त्यांचा कालावधी मात्र यांचा प्रत्येकाचा वेगवेगळा असेल. आमचा कालावधी कमी असेल, त्यांचा कालावधी जास्त असेल, पण मृत्यू हा त्यांचा सुद्धा निश्चित आहे. पहा, जसं घड्याळामध्ये काटे आहेत पहा, आपण हा दृष्टांत ऐकलेला आहे. घड्याळाच्या काट्यामध्ये पहा, एक सेकंद काटा, एक मिनिट काटा आणि एक तास काटा. पहा, मग सेकंद काटा म्हटलं की आपण तुम्ही आम्ही जीव झालो. मिनिट काटा म्हटलं की इंद्र चंद्र हे देव आले, आणि तास काटा म्हटलं की ब्रह्मदेव आला. म्हणजे प्रत्येकाचं कसं आहे, अवधी जास्त प्रमाणात असेल पण मृत्यू मात्र सर्वांचा निश्चित आहे. भवसागर ब्रह्मदेवाला सुद्धा संपलेला नाही संपलेला त्याला सुद्धा हा भवसागर. मग त्याला माहितीये, काय माहितीये, नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते. एक भगवंताचं नाम घेतल्याशिवाय आपण या भवसागरातून आपली सुटका होणार नाही. मग ते भगवंताचं नाम घ्या, पण ते नाम घेण्यासाठी त्यांच्याजवळ सवड नाही. मग हा पहिला वर्ग, हा ज्यांना परमार्थाची आवड आहे पण परमार्थ करायला त्यांच्याजवळ सवड नाही, कारण विपुल प्रमाणामध्ये तिथं भोग आहेत. दुसरा वर्ग, हा ज्यांना परमार्थ करायला सवड आहे पण परमार्थाची आवड मात्र त्यांना बिलकुल नाही. आता यामध्ये वर्गामध्ये कोण आले, यामध्ये आले नास्तिक मंडळी. पहा, नास्तिक मंडळी जे देवाला मानत नाहीत, परमार्थाला मानत नाहीत, अशा मंडळी सवड आहे पण परमार्थ करायची आवड नाही. पहा, दिवसभर पानावर बसणार, तिथंच सुपारी कातरणार, तिथंच पानाला चुना लावणार दिवसभर, पण उठून 4 पावलं उठून कुठं गावात रामायण चालू आहे, कुठं पांडव प्रताप चालू आहे, कुठं भागवत कथा चालू आहे, जाऊन बसणार नाही. तिथं आवडच नाही तर सवड असून तर का उपयोग. अशी ही नास्तिक मंडळी. पहा, तुकोबराय म्हणतात, पापिया चांडाळा हरिकथा नावडे
विषयालागी गाणे आवडे त्याला. पहा, त्याला हरिकथा आवडत नाही, परमार्थाची आवड नाही. अशी ही नास्तिक मंडळी जी देवधर्म मानत नाही, चार्वाकासारखी मंडळी जी आहेत पहा, देव न मानणारे, अशांजवळ परमार्थ करायला सवड आहे, परंतु परमार्थाची आवड यांना नाही. तिसरा वर्ग म्हणजे पहा, ज्यांना परमार्थाची आवडही नाही आणि तो परमार्थ करण्यासाठी त्यांच्याजवळ सवडही नाही. आता हा वर्ग कोणता? ही जे विषयाच्या मागे धावतात ना, संसाराच्या मागे धावणारी मंडळी आहेत पहा, अशांना त्या परमार्थाची आवडही नाही आणि तो परमार्थ करायला त्यांच्याजवळ वेळही नाही, त्यांच्याजवळ सवडही नाही. तो कोबराय म्हणतात, यांची मला काय येते, कीव येते, दया येते, यांचा उद्धार कसा व्हायचा हे असेच जर रात्रंदिवस या संसाराच्या मागे जर धावू लागले तर यांचा उद्धार कसा व्हायचा. काय करू बहु वाटे तळमळ, तळमळ वाटे मारते. काय म्हणतात महाराज, मला यांची तळमळ वाटते, तळमळ. कीव येते, कीव कोणाची? जे विषयाच्या माग रात्रंदिवस संसाराच्या मागे जे धावतात ना, अशांची कीव येते म्हणतात महाराज.
यांची मला कीव येते म्हणतात महाराज की हे विषयाच्या माग हा संसाराच्या मागे जी धावतात ना मंडळी रात्रंदिवस, महाराज म्हणतात यांना असं कोणतं सुख दिसतं या संसारामध्ये जे रात्रंदिवस संसाराच्या मागे धावतात. कोण सुख धरोनी संसारी पडोनी कालाचे आहारी, मापया लागले शरीरे झाली आवरी सरे ओढती. नेमकं यांना कोणतं सुख दिसतं या संसारामध्ये पहा. असंच जर हे संसाराच्या मागे धावले तर याचा परिणाम काय, बापुढे होतील शेवटी आयुष्या सवे झालिया तुटी, भोगिले मागे पुढे ही कोटी होईल भेटी जन्मासी. मनुष्य जर असा संसाराच्या मागे धावत राहिला तर त्याचा परिणाम काय, तर जसं माग अनेक जन्म त्याला भोगावे लागले तसंच पुढेही काय होतील, त्याला अनेक जन्म भोगावे लागतील. मग जन्म तरी सोपा आहे काय? जन्म म्हटलं की गर्भवास, गर्भवास म्हटलं की दुःख यातना, काय सांगू गर्दीची यातना. पहा मनुष्य कसा त्या संसारामध्ये कसा धावतो पहा. जसा एखादा घाण्याला बैल झोपलेला असतो ना, तुकोबराय म्हणतात तुका म्हणे घाणा मूढा तीर्थी प्रदक्षिणा. त्या घाण्याला झोपलेल्या बैलाला जसं हे कळत नाही की आपण आज दिवसभरामध्ये किती चक्कर मारल्या, किती चाललो, हे जसं त्याला कळत नाही. तो फक्त चलत राहतो. किती चाललो याचं गणित त्याला माहित नाही. तसं मनुष्याची स्थिती पहा. जंतले घाणा बांधून डोळे, असं घाण्याला झोपल्यासारख्या बैलाची स्थिती झाली पहा. मारे जोडी आरतेने ही पोळे, चालिलो किती तेणा करे दुःखे हरंबळे भूकतान. पहा जसं त्या बैलालाच काय आपण त्या दिवसभरामध्ये घाण्याला झोपल्यानंतर किती चाललो हे जसं त्याला कळत नाही, तसं मनुष्यालाही कळत नाही की आपण किती आसक्ती ठेवून या संसारामध्ये गुंतून बसलो आणि याचा परिणाम काय. मग असा एक वर्ग जे संसाराच्या मागे धावणारा वर्ग, विषयाच्या मागे धावणारा वर्ग पहा, ज्यांना परमार्थाची आवड ही नाही आणि तो परमार्थ करण्यासाठी सवड ही नाही. पहा एक म्हण आहे ना मराठीमध्ये आपल्या, काय कोणती म्हणते, आडातच नाही तर पावऱ्यात कुठून येईल. अशी गत झाली या संसारिकाची विषया लोकांच्या माध्यमात. सांगतो की परमार्थाची आवडच नाही तर तिथं सवड तरी असण्याचा काय संबंध येतो. मग चौथा एक वर्ग पहा, ज्यांना परमार्थाची आवड ही आहे आणि तो परमार्थ करण्यासाठी सवड ही आहे. मग हा वर्ग कोणता? हा वर्ग म्हणजे संतांचा वर्ग पहा. संतांना परमार्थाची आवड आहे. देव संतांना आवडतो. किती आवडतो? संतांना देव किती आवडतो? तुझी आणवा हिणगा देवराया बहु आवडसी जीवापासूनिया. संतांना देव किती आवडतो? त्यांना त्यांच्या जीवापेक्षाही प्राणापेक्षाही जास्त देव संतांना आवडतो. प्राणापेक्षाही जास्त आवडतो. किंबहुना देवाशिवाय दुसरा आम्हाला काहीच आवडत नाही म्हणतात संत. पहा जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ विण केशवा अनु आवडे. तुझ्यापेक्षा देवा आम्हाला अनु सुद्धा आवडत नाही. एवढा संतांना देव आवडतो, परमार्थ आवडतो आणि तो परमार्थ करण्यासाठी संतांजवळ वेळही आहे आणि सवडही आहे. मग संतांना जर विचारलं की तुम्हाला परमार्थ करण्यासाठी किती वेळ आहे तुमच्याकडे, किती सवड आहे, तर महाराज म्हणतात की आमच्या जवळ परमार्थ करण्यासाठी सवडच सवड आहे. आमच्याकडं भरपूर वेळ आहे. किंबहुना आम्हाला त्या परमार्थ करण्याशिवाय आमच्याकडे दुसरं आम्हाला काही कामच नाही. आम्हाला म्हणतात ना तुकोबर आहे, आम्हाला एकच धंदा आहे, फक्त परमार्थ. दुसरं आम्हाला काहीच माहित नाही. काय म्हणतात महाराज? दीन रजनी हाची
एक संतांचा वर्ग ज्यांना परमार्थाची आवड ही आहे आणि तो परमार्थ करण्यासाठी त्यांच्याजवळ पहा सवड ही आहे, वेळ ही त्यांच्याकडे भरपूर आहे. महाराज म्हणतात आमच्याजवळ वेळाचं काही बंधनच नाही, आमच्याकडे सवड आहे. पहा दिनारजणी हाची धंदा गोविंदाचे ओवाळे, असा एक वर्ग संतांचा वर्ग की ज्यांना देव आवडतो ही आणि त्या देवाच्या भक्तीसाठी त्याच्या सेवेसाठी त्यांच्याजवळ वेळही आहे. मग असा देव आम्हाला आवडतो म्हणतात महाराज देवा की आम्हाला तुझं हे सगुण रूप आवडतं. आवडे हे रूप गोजिरे सगुण, देव
देवा तुमचं हे सगुण रूप आवडतं. मग नेमकं कोणतं सगुण रूप आवडतं, कोणतं सगुण रूप आवडतं हे सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये. पहा, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. त्या परमात्म्याचं, पांडुरंगाचं जे रूप परमात्म्यानं घेतलं, जो पांडुरंग अवतार आहे परमात्म्याचा, ते जे रूप आहे देवा आम्हाला ते रूप आवडतं. पहा, आवडते हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. पहा, महाराज म्हणतात की आम्हाला त्या परमात्म्यानं जो पांडुरंग अवतार घेतला, ते जे सगुण रूप परमात्म्यानं घेतलं, ते रूप अतिशय सुंदर आहे, गोजीर आहे, गोंडस आहे. ते रूप आम्हाला आवडतं. पहा, देवाचे अनंत रूप आहेत. देवाचा काय एक अवतार आहे काय? अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात्यासी. महाराज म्हणतात की देवाची अनंत रूप आहेत. रूपे अनंताची अनंतापार नकळे साचार तुका म्हणे. त्या परमात्म्याचे अनंत रूप आहेत. रूप जरी अनंत असली तरी सर्वच रूपांचं काही वर्णन नाही. पहा, अनंत अवतार आहेत देवाचे, अनंत अवतार आहेत. सर्वच अवताराचं वर्णन काही येत नाही. मग किती अवताराचं वर्णन येतं? फक्त 10 अवताराचं वर्णन येतं. पहा, जे अवतार परमात्म्यानं अंबऋषीसाठी घेतले त्या 10च अवताराचं वर्णन पहा येतं आमच्या. फक्त 10 अवताराचा अवतार येतो. अंबऋषीसाठी जन्म सोशिले, त्या परमात्म्यानं अंबऋषीसाठी जे 10 गर्भवास सोसले, 9 घेतले आणि अजून एक गर्भवास देवाला भोगायचा आहे, म्हणजे एक अवतार अजून होणार आहे. मग अंबऋषीसाठी जेवढे अवतार घेतले तेवढ्याच अवताराचं काय होतं वर्णन येतं. आणि त्यातूनही 9 अवतारापैकी पहिल्या 6 अवताराच्या रूपाचं वर्णन येत नाही. पहिले 6 अवतार कोणते? मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार आणि परशुराम अवतार. या 6 अवतारांचं रूपाचं वर्णन नाही. हा या 6 अवताराच्या कार्याचं वर्णन आहे की परमात्म्यानं या अवताराला लिहून काय कार्य केलं, त्या कार्याचं वर्णन आहे. पण या रूपाचं वर्णन येत नाही. मग रूपाचं वर्णन फक्त 3 अवतारामध्ये येतं. एक म्हणजे राम अवतारामध्ये येतं, दुसरं म्हणजे कृष्ण अवताराचं रूपाचं वर्णन होतं, आणि तिसरा म्हणजे हरी अवतार. हरी अवतार म्हणजे आमचा तो पांडुरंग परमात्मा आहे ना, आणि त्याच्या रूपाचं वर्णन होतं. रूपाचं वर्णन फक्त या 3 अवतारामध्ये येतं. राम अवताराचं रूपाचं वर्णन पहा कसं आहे. राम अवतार कसा आहे? राम अवतार देवाचे चरण कसे आहेत? एक चरण पुढं आहे आणि एक चरण मागं आहे. पहा, विषम आहेत. रामरायाचे चरण कसे आहेत? विषम आहेत. हात काय? हात कुठे? एका हातामध्ये कोदंड त्या परमात्म्याने धरलेला आहे. रामरायानं कोदंड धरला. रामरायाच्या धनुष्याचं नाव पहा, कोदंड. एका हातामध्ये कोदंड धरला आणि दुसऱ्या हातामध्ये बाण धरलाय. आणि दृष्टी कुठं आहे? दृष्टी ज्यांना ज्यांना धर्माचा रास केला, ज्यांना ज्यांना धर्म पायदळी तोडवला, अशा लोकांवर दृष्टी आहे. एका हातानं कोदंड धरला, दुसऱ्या हातानं बाण ताणून धरला, आणि दृष्टी अशा दुर्जनावर, खलांवर, दुष्टांवर दृष्टी आहे. असं हे रामरायाचं रूप आहे. पुढला अवतार कृष्ण अवतारामध्ये पहा. कृष्ण अवतारामध्ये त्या भगवंताचे चरण कसे आहेत? त्रिभंगी देवडा ठाण मांडवणिया माये, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. भगवान परमात्मा त्रिभंगी, देहुडा, देहुडा म्हणजे वाकडा. आणि किती ठिकाणी? 3 ठिकाणी परमात्मा वाकडा आहे. पहा, 3 ठिकाणी तो परमात्मा वाकडा आहे. तळवेत हात टेकत, डाव्या गुडघ्याने रंगत, रंगणी रंगनाथ तुम्या देखिला सये. भगवान परमात्मा, श्रीकृष्ण परमात्मा बाल्यावस्थामध्ये 3 ठिकाणी वाकडेत. पहा, तोच परमात्मा पुढं मोठा झाल्यानंतर देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणो स्वामी माझा. पहा, त्या परमात्म्याचे चरण ही देहुडे म्हणजे वाकडे आहेत, विषम आहेत.
हात विषम आहे, दृष्टी विषम आहे. तोच परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये अवतरला आणि त्यानं आपले चरण कसे ठेवले? त्यानं चरण आपले सम ठेवले. पहा, उभा देखिला भीमा तिरी, कर मिरविले कटेवरी, पाऊले समची साजरी, नाम तरी अनंत अति गोड. तोच परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये अवतरला आणि त्यानं आपले चरण सम ठेवले, त्यानं आपले हात सम ठेवले आणि त्यानं आपली दृष्टी सम ठेवली. चरण म्हणजे क्रिया आणि दृष्टी म्हणजे ज्ञान, कृपा दृष्टी ज्याला म्हणतो आपण. असा तो पांडुरंग परमात्मा ज्याची क्रिया ही सम आहे आणि कृपा ही म्हणजे दृष्टी ही सम आहे. बाकी अवतारामध्ये परमात्मा सम नाही. बाकी अवतारामध्ये परमात्मानं विषमता धरली. पहा, विषमता धरली. कशी विषमता धरली? पहा, बाकी अवतारामध्ये परमात्म्यानं भक्तांचा सांभाळ केलेला आहे, पण भक्ताचा सांभाळ करत असताना तिथं हा दुर्जनांचा नाश सुद्धा बघा काय केलेला त्या परमात्म्याने केलेला आहे. स्वतः भगवान परमात्मा म्हणतो, मी अवतार कशासाठी धरतो? दैत्याची कुले नाशी, साधूंचा मान गिवशी, धर्मासी नीतीसी शेष भरी. पहा, तो परमात्मा स्वतः सांगतो की मी अवतार कशाला येतो? खळ दुष्ट यांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांचा माझ्या सांभाळ करण्यासाठी. म्हणतो का नाही परमात्मा? स्वतः परमात्म्यानं म्हटलेले, विषमता परमात्म्यानं बाकी अवतारामध्ये धरली. पहा, भक्ताचा सांभाळ त्या परमात्म्यानं प्रत्येक अवतारामध्ये केला, पण भक्ताचा सांभाळ करत असताना मात्र तिथं दुष्टांचा, दुर्जनाचा नाश सुद्धा त्या परमात्म्यानं केलाय का नाही? प्रत्येक अवतारामध्ये परमात्म्याने दुष्ट मारले का नाही? पहिला अवतार मत्स्य अवतारामध्ये परमात्म्यानं कुणाला मारलं? शंकासुराचा वध केला.
दुसरा अवतार कूर्म अवतार. कूर्म अवतारामध्ये प्रत्यक्ष त्या परमात्म्यानं कोणाला मारलं जरी नसलं तरी त्या समुद्र मंथनामध्ये कितीतरी राक्षस मेली. पहा कशी मेली. मंथन करायचंय, समुद्राच्या तळाला जाऊन 14 रत्न पडली, मग ती बाहेर काढायची. मग काय केलं, मेरू पर्वताचा रवी केला, वासुकीचा काय केला, दोरी केली. ते मंथन करत असताना मग देवाला राक्षसांची मदत घ्यावी लागली. मग राक्षस म्हणले की आम्ही शेपटाकडे जाणार नाही, आम्हाला कमीपणा वाटेल. म्हणून मोठा मिरवायला गेले तोंडाकडे सापाच्या ओढायला ते मंथन करताना. मग शेपटाकडे झाले देव आणि मुखाकडे त्या वासुकीच्या तोंडाकडे झाले हा राक्षस. मग ते मंथन करत असताना त्या वासुकीच्या मुखातून विष पडायचे, विषाचे गर बाहेर पडायचे. ते गर पडले राक्षसाच्या अंगावर. कितीतरी राक्षस त्या विषानं मेली, कितीतरी राक्षस कायमची आदू झाली. आणि तेव्हापासून राक्षस पहा काळी पडली. नाहीतर राक्षस अगोदर गोरी पान होती, पण त्या विषानं काय झाले, त्या विषानं त्यापासून काय झाले काळा, त्यांचा कलरच काळा. जे अकरा विकरा जे आपण भितुडं पाहून त्या विषामुळे हा परिणाम आहे. पाहायचा जरी त्या कूर्म अवतारामध्ये परमात्म्यानं प्रत्यक्ष कुणाचा वध जरी केला नसला तर त्या समुद्र मंथनामध्ये कितीतरी राक्षस मेले. तिसरा अवतार वराह अवतार. हा वराह अवतारामध्ये त्या परमात्म्यानं कुणाला मारलं, हिरण्याक्षला मारलं. हिरण्याक्ष. नरसिंह अवतार चौथा अवतार. नरसिंह अवतारामध्ये त्या परमात्म्यानं हिरण्यकश्यपूला मारलं, त्याचाच भाऊ. पुढचा अवतार वामन अवतारामध्ये. वामन अवतारामध्ये बळीला पाताळात त्या परमात्म्यानं काय घेतलं, त्या पाताळात घातलं. परशुराम अवतारामध्ये परमात्म्यानं सहस्त्रार्जुनाचा वध केला. राम अवतारामध्ये परमात्म्यानं पहा रावणासहित कितीतरी राक्षस मारली. कृष्ण अवतारामध्ये पहा त्या कंसासहित परमात्म्यानं कितीतरी राक्षस मारली. मग तसं पांडुरंग अवतारामध्ये आमच्या पांडुरंगानं कुणाला मारलो, कुणाला मारलं. कारण मुळात तो अवतार काय मारण्यासाठी नाही, तो अवतार कशासाठी आहे, तो अवतार तारण्यासाठी आहे. तो अवतार सम आहे. तो परमात्मा सर्वांना समदृष्टीने पाहतो. त्याच्याजवळ कोणीही त्याला शत्रू नाही आणि त्याला कोणी मित्र नाही. तो सम आहे, सर्वांसाठी सम आहे. बा सम्मोहम सर्वभूतेषु न मे द्वेषस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि तेषु चाप्यहम्. तो मी पुससी कैसा जो सर्वाभूती सदा सरिसा जेत आप परवायसा भगु नाही. असा हा तो परमात्म्याचा अवतार, पांडुरंगाचा अवतार. म्हणजे त्याच्याजवळ आपपर भाव नाही. सर्वांना तो सम बघतो, सम बघतो. देव स्वतः म्हणतात की मी कसा आहे, जसा सूर्य उगवल्यानंतर त्या सूर्याचा प्रकाश जसा प्रत्येक गल्लीत पडतो, प्रत्येक घराच्या अंगणामध्ये पडतो, तसा मी आहे. पहा म्हणतो एरवी मी तरी कैसा मुखा प्रति भानुका जायसा कही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नोहे. पहा सूर्य उगवलाय आणि एखादा असा म्हटलाय, ऐकलं का कोणी की सूर्य उगवून ही एखादा म्हटलाय की आज सूर्य उगवून ही आमच्या गल्लीत प्रकाशच पडला नाही, असं कोण म्हटलेलं ऐकलंय का आजपर्यंत? सूर्य उगवल्यानंतर प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक घराच्या अंगणामध्ये जसा प्रकाश पडतो तसा. असं कोणीच म्हणत नाही सूर्य उगवून ही की आज आमच्या अंगणात, आज आमच्या घरामध्ये सूर्य उगवलाच नाही, असं कोणी म्हणत नाही. आमच्या गल्लीला सूर्य उगवलाच नाही असं कधीच म्हटलं जात नाही. फार फार तर असं म्हटलं जातं की आज आमच्या गल्लीला पाणीच आलं नाही, तुमच्या गल्लीला आलं का हो, असं म्हटलं जातं. पण असं कधी म्हटलं जात नाही की आज आमच्या गल्लीला सूर्यच उगवला नाही, तुमच्या गल्लीला सूर्य उगवला का, असं कधी म्हणत नाही. कारण तो परमात्मा कसा आहे, त्या सूर्यासारखा आहे. सूर्य जसा उगवल्यानंतर सर्वत्र त्याचा प्रकाश पडतो, सर्वांना प्रकाश पडतो, तसा तो पांडुरंग परमात्मा सर्वांना काय देतो, समान दर्शन देतो. बाकी अवतारामध्ये नाही. तुकोबाराय म्हणतात आमचा देव, आमचा पांडुरंग, आमचा विठ्ठल असा आहे का,
जसं बाकी अवतारामध्ये देवाने दुष्ट खल मारले तसा आमचा पांडुरंग परमात्मा तसा नाही तुका म्हणे हे आणि कासा दुखा जसं बाकी अवतारामध्ये परमात्म्यानं दुष्ट खल मारले, भक्ताचा सांभाळ केला नाही असं नाही, पण भक्ताचा सांभाळ करत असताना मात्र तिथं इतर
दुर्जनांचा नाशही परमात्म्यानं तिथं केलेला आहे. पण पांडुरंग अवतारामध्ये त्या परमात्म्यानं कुणाला मारलं नाही, त्यानं फक्त सांभाळ केलेला आहे फक्त. पहा, म्हणून आमचा पांडुरंग परमात्मा इतर अवतारासारखा तो नाही म्हणतात. तो का म्हणे नोहे आणि का सारी खा तोची माझा सखा पांडुरंग. तो परमात्मा कसा आहे? सम आहे. पहा, सम, सर्वांना समान काय करतो तो दर्शन देतो. पहा, सर्वालागी समान देतो दर्शन, उभा तो आपण विटेवरी. सम आहे तो परमात्मा. पुंडलिक रायने देवाला बांधून घेतलं का नाही? कसं बांधून घेतलं? ज्ञान विज्ञान हीनानाम मूढानाम पापे नपे दर्शनास्ते भवेन मोक्ष प्रार्थयामि पुन्हा पुन्हा. पुंडलिक रायने देवाला असं बांधून घेतलं की देवा, जेही कोणी तुझ्या दर्शनाला येतील, अज्ञानी असतील, अज्ञानी असतील, मूढ असतील, पापी असतील, पुण्यवान असतील, श्रेष्ठ असतील, कनिष्ठ असतील, जसे असतील तसे काय करायचं? तो त्यांना केवळ दर्शनानं काय करायचा? देवा, तुम्ही त्यांना मोक्ष द्यायचा. पा, केवळ दर्शनानं मोक्ष द्यायचा, केवळ दर्शनानं. याच श्लोकाचा अनुवाद तुकोबरायांनी केला का नाही? काय म्हणतात तुकोबराय? मूढ पापे जळसे तळसे, मूढ पापे देवाला बांधून घेतलं की देवा, जेही कोणी दर्शना येतील, मग ते मूढ असतील, पापी असतील, जसे असतील तसे, त्यांना काय करायचं? तू केवळ दर्शनानं मोक्ष द्यायचा. पा, मग कोणी म्हणल आम्ही मूढ नाही आणि पापीही नाही. आम्हाला मूढ कसं म्हणता? मूढ म्हणजे काय? मूढ म्हणजे निर्बुद्ध, ज्याला बुद्धी नाही त्याला म्हणायचं मूढ. मग एखादा म्हणेल महाराज आम्ही मूढ नाही. मूढ कसं म्हणता आम्हाला? अहो, एकरामध्ये आम्ही 150 गुणी कांदा काढतो, 20 क्विंटल सोयाबीन काढतो, आम्ही मूढ कसं म्हणता आम्हाला? हा, एखादा मूढ असतो ना, असलेला निर्बुद्ध असलेला काही एकरात 150 किलो कांदा काढतो का? 150 गुणी 75 क्विंटल 150 गुणी एकरात. बुद्धी असल्याशिवाय आम्ही एवढं उत्पन्न काढतो का शेतात? मग आम्हाला मूढ कसा म्हणता? आम्ही मूढही नाही आणि पापीही नाही. आमच्या जर अंगावर एखादा मच्छर डास जर बसला तर त्याला आम्ही मारत सुद्धा नाही का? त्याला मारलं तर पाप लागतं म्हणून. पहा, आम्ही मूढही नाही पापीही नाही. मग तुकोबराय म्हणतात की तुम्ही मूढही नसतात आणि पापीही जर नसतात तर मग तुमच्यासाठी पुढे शब्द आहे, जैसे तैसे. तुम्ही जसे असताल
तसे तुमचा उद्धार आहे पहा. तुका म्हणे ऐसे आहेत का हरी याही तारी जीवासी. तुम्ही जसे असताल तसे काय आहे तुमचा तिथं काय आहे उद्धार आहे, मोक्ष आहे पहा तुम्हाला. केवळ दर्शनाने मोक्ष देणारी देवता म्हणजे आमची पांडुरंग देवता आहे पहा. कारण देवानं पुंडलिक रायाला वचनच दिलं, वर दिला की जेही कुणी माझ्या नुसत्या चरण दर्शनानं काय होईल त्यांना मोक्ष प्राप्त होईल पहा. नामा म्हणे वर दिला नारायणे विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा. पहा केवळ दर्शनानं मोक्ष मिळतो पहा. काही काही क्षेत्रामध्ये राहण्यानं मोक्ष आहे, काही काही क्षेत्रामध्ये मरण्यानं मोक्ष आहे पहा. काशी प्रसिद्ध आहे कशासाठी? मोक्षासाठी प्रसिद्ध आहे. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परिवेचावे लागे शरीर तिये गावी. काशी प्रसिद्ध आहे मोक्षासाठी, पण तिथं काय करावं लागतं? तिथं मरावं लागतं पहा, मरावं लागतं. काशीला मरण्यानं मोक्ष आहे असं कोणी सांगितलं? कुणी सांगितलं की काशीला मेल्यानंतर मोक्ष मिळतो असं कोणी सांगितलं? आम्ही फक्त ऐकलंय. कुठं ऐकलं, कुठं बघितलं? व्हॉट्सअपला ग्रुपला मेसेज आलता का की काशीला मरण्यानं मोक्ष मिळतो म्हणून? काशीला मरण्यानं मोक्ष मिळतं हे सांगितलं खुद्द काशी विश्वनाथाने पहा. उपदेश करे विश्वनाथ काणी वाराणसी प्राणी मध्ये मरे पहा. हे सांगितलं खुद्द काशी विश्वनाथाने की जोही प्राणी या क्षेत्रामध्ये काशी क्षेत्रामध्ये ज्याचा देह जाईल तो मोक्षाला जाईल पहा. काशीला मरण्यानं मोक्ष आहे मान्य, पण मरण तरी आपल्या हातात आहे का हो? मरण कोणाला सांगून येतं का? तो काय पाहुणा आहे का सांगून यायला? मी बुधवारी येतो, गुरुवारी येतो, शुक्रवारी येतो, शनिवारी येतो असं सांगा. असा जसा पाहुणा सांगून येतो तसं मरण काय सांगून येतं का कुणाला? जरी काशी आम्हाला मोक्ष देत असेल तिच्या दर्शनानं तरी मरण कोणाच्या हातातलं नाही पहा. मरण मुक्ती वाराणसी पित्र ऋण गयानासी उधार नाही पंढरीसी पायापासी विठोबाच्या. असं आमच्या पांडुरंगाच्या चरणाजवळ पंढरीला असं उधार काम नाही की मोक्षासाठी त्या क्षेत्राला जाऊन राहावा, तिथं जाऊन मरा, असं उधार काम नाही पहा. एक व्यक्ती गेला काशीला कशाला? मोक्ष मिळवायला गेला, मरायला गेला. कंटाळून गेला बिचारा. रोज तीच शेत, तीच जनावर, त्याच दारा, त्याच लाईटी, त्याच दारी, ही सगळं करून काय केला? कंटाळून गेला बिचारा. मग आता बास म्हणला, आता काय करायचं? आपण मोक्ष मिळवायचा, काहीतरी आपल्या जीवनाचं आता सार्थक करून घ्यायचं म्हणून तो काय गेला? काशीला गेला मोक्ष मिळवायला. 2 वर्ष तिथं राहिला. 2 वर्ष राहिला. मोक्ष काही त्याला मिळाला नाही, मरण काही त्याला आलं नाही. 2 वर्ष झाले. त्यानं विचार केला 2 वर्ष झाला आपण इथं काशी क्षेत्रामध्ये राहतोय, आपण मोक्ष आपल्याला तर काही मिळाला नाही. गावाकडे एखादा फोन तर करून चला म्हणला, आपण इथं मोक्ष मिळवायला आलोय का? आपल्या अगोदर गावाकडे कोणाला मोक्ष मिळाला काय माहित आपल्याला? अजून 2 वर्षाला आपण घराकडे काही कॉन्टॅक्ट केला नाही, फोन केलेला नाही, काही केलं नाही. मग गावाकडे फोन केला त्यानं, फोन उचलला त्याच्या मुलानं घरी. आपल्या वडिलाचा आवाज ऐकला मुलानं. मुलगा म्हणतो वडिलाला, बाबा तुम्ही अजून आहेत काय? काय म्हणतो? बाबा 2 वर्षानं फोन केलाय. मुलं काय केलं? वडिलांना आपल्या घरी. मग मुलगा म्हणतो बाबा तुम्ही अजून आहेत काय? आम्हाला वाटलं तुम्हाला मोक्ष मिळाला असेल, म्हणजे तुम्ही गेला असताल असं वाटलं. नाही बाबा आहे म्हणला, अजून काय आम्हाला मोक्ष अजून इथं मिळालेला नाही, अजून वेळ आहे. मग मुलगा म्हणतो वडिलाला, मग बाबा तुम्ही आहेतच तर एक काम करा,
2 वर्ष झालं तुम्ही तिकडे जाऊन बसला. 2 वर्षापासून तुमचं गारपिटीचं अनुदान खात्यावर येऊन पडलेलं आहे. तुमचे पहा पीक विम्याचे पैसे खात्यावर येऊन पडलेले आहेत. तुम्ही या स्लिपवर सही करा, पैसे काढून द्या आणि परत अजून माघारी जावा, मग जाऊन अजून मोक्ष मिळवा. यानंही विचार केला. पैसे तर काढू, आपल्यालाही काय पैसे होतील. काशीला राहायचं म्हणजे तर काय सोपं आहे काय? तिथं राहायचा खर्च आला, जेवण्या खाण्याचा खर्च आला, सर्वात गोष्टीला अगदी पाण्यापासून प्रत्येक वस्तूला हा तिथं पैसे द्यावे लागतात. मग गावाकडे आला, मुलाला घेतलं, बँकेमध्ये गेला, पैसे काढले आणि त्या पैशावरून बाप लेकामध्ये भांडणं झाली आणि त्या बँकेतच त्या काय झाला, त्या व्यक्तीला काय झाला, अटॅक आला आणि ते बँकेतच मेलं. पाय मुक्ती राहिली, मोक्ष राहिला कुठं? काशीला. आणि हे मेलं कुठं? बँकेत. पहा ते असं होतं. मोक्ष काशी जरी देत असेल तर तिथं मरण कुणाच्या हातात आहे? कुणाच्या हातात आहे? गया बिहार मध्ये आहे. गया प्रसिद्ध आहे कशासाठी? पितृ ऋणातून मुक्त होतो.